नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे अर्थशास्त्र या विषयावरचे आपण 30 क्वेश्चन आपण पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे प्रत्येक परीक्षेला जवळपास याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात। आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करा, म्हणजे तुम्हाला 600 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? पहा, जी आपली आरबीआय आहे म्हणजे रिझर्व्ह बँक आहे, याची स्थापना करण्याची जी शिफारस केली होती ती कोणत्या समितीने केली होती? आपल्याला प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहायचं मित्रांनो, कारण हा व्हिडिओ आपण मॉक टेस्ट पद्धतीने देखील घेत आहोत। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, हिल्टन यंग कमिशन या समितीने रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? म्हणजे खालीलपैकी अशा कोणत्या आर्थिक साधनाला प्लास्टिक मनी या नावाने देखील ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, क्रेडिट कार्ड, यालाच प्लास्टिक मनी देखील असं ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे अर्थशास्त्रावरील इम्पॉर्टंट प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कोणत्या ठिकाणी स्थापन केली आहे? पहा मित्रांनो, एसबीआय ने परदेशात म्हणजे विदेशामध्ये एक पहिली त्यांची शाखा स्थापन केली आहे, ती कोणत्या ठिकाणी केली आहे आपल्याला सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोलंबो या ठिकाणी म्हणजे श्रीलंका या देशामध्ये, आणि कोलंबो या शहरामध्ये एसबीआय ने त्यांची पहिली शाखा ओपन केली आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, क्रिसिल, इक्रा व केअर या संस्था काय आहेत? पहा, यामध्ये आपल्याला 3 संस्था दिलेल्या आहेत, क्रिसिल, इक्रा आणि केअर। हे कोणत्या प्रकारच्या संस्था आहेत आपल्याला सांगायचं आहे। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, पतदरच्या मापन संस्था आहेत। कोणत्या? क्रिसिल, इक्रा आणि केअर। मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण याचा उल्लेख आपल्याला 2018 मध्ये देखील करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कोणती चलनवाढ हितकारक असते? पहा, अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी खालीलपैकी अशी कोणती चलनवाढ आहे ती आपल्या हितामध्ये असते? आपल्याला मित्रांनो याचं उत्तर कमेंट करून देत राहायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, जी चालणारी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्त्वाची म्हणजे हितार्थ असते, हितकारक असते। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? पहा, आरबीआयचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे? यावरती मित्रांनो असाही आपल्याला प्रश्न येतो की भारताचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? या ठिकाणी दिलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक। लक्षात ठेवायचे, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1949 साली रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 7 आहे, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण यावरती आपल्याला नेहमी हा जनरल नॉलेज मध्ये प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो। पहा, बिटकॉइन हे जे आहे हे एक प्रकारे डिजिटल चलन आहे, तर याचा शोध कोणी लावला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइनचा शोध लावलेला आहे। मित्रांनो, ही जी आहे सर्वात पॉवरफुल असणारी जवळपास एक डिजिटल चलन आहे, यापेक्षाही मोठे आहेत इथेरियम वगैरे, पण बिटकॉइन हे सहजासहजी सध्या वापरात असणारं एक डिजिटल चलन आहे, आणि याचे संस्थापक आहेत म्हणजे याचा शोध लावला आहे सातोशी नाकामोटो। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 8 आहे, भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होतं? पहा, ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस पैशाचं जे मूल्य आहे म्हणजे पैशाची जी किंमत आहे ती कशा पद्धतीने होते? कमेंट करून मित्रांनो उत्तर देत राहायचं आहे। हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घटते। लक्षात ठेवायचे, भाव वाढीमुळे पैशाची जी किंमत आहे म्हणजे पैशाचं जे मूल्य आहे हे घटत असतं। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 9 आहे, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? लक्षात ठेवायचे मित्रांनो, यावर आपल्याला व्याख्याही विचारली होती एक वेळा। आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, उदारीकरण। लक्षात ठेवायचे, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य त्यालाच उदारीकरण म्हणतात। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतात कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? पहा, भारतात कोणतं असं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी आपल्याला आढळून येते? मित्रांनो, कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला छुपी बेरोजगारीचं एक दर्शन घडून येतं म्हणजेच आढळून येते। पर्याय क्रमांक 4।
प्रश्न क्रमांक 11 आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? पहा मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ देखील घेणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय असतं? तर त्यातीलच हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सांगायचं आहे चला मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव असणे त्यालाच मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. पहा अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. आणि मित्रांनो आपल्याला प्रश्न असाही विचारला जातो पहा भारतीय अर्थशास्त्राचे जनक. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत पहा दादाभाई नौरोजी. हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत. आणि अर्थशास्त्राचे जर जनक विचारलं तर ॲडम स्मिथ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करत असतो? पहा पिकांची जी आधारभूत किंमत आहे हे खालीलपैकी कोण जाहीर करतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 केंद्रीय कृषी मंत्रालय हे जे आहे ही पिकांची आधारभूत किंमत जाहीर करत असते. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे प्लॅनिंग अँड दी पुअर या पुस्तकाचे किंवा या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे? पहा पुस्तकाचं नाव आहे प्लॅनिंग अँड द पुअर आणि हे जे पुस्तक आहे याचे लेखक आपल्याला विचारले आहेत. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 डॉक्टर B.S. मिन्नास. हे जे आहेत हे प्लॅनिंग अँड दी पुअर या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर B.S. मिन्नास. प्रश्न क्रमांक 15 आहे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत या देशाचा आहे. पहा भारतामध्ये जी विदेशी आणि प्रत्यक्ष असणारी गुंतवणूक आहे यामध्ये सर्वात जास्त जो मुख्य स्रोत आहे तो कोणत्या देशाचा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मॉरिशस या देशाचा. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो हा जो प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्या ज्या प्रश्नाच्या पुढे आपण स्टार केलेला आहे ते सर्व प्रश्न जे असणार आहेत ते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे खालीलपैकी कोणती क्रिप्टो करन्सी नाही? लक्षात ठेवायचं आहे क्रिप्टो करन्सी. आताच आपण प्रश्न घेतला आहे की बिटकॉइनचा शोध कोणी लावला? बिटकॉइन ही जी आहे मित्रांनो एक डिजिटल चलन असून ती एक क्रिप्टो करन्सी आहे. लक्षात ठेवायचं आहे बिटकॉइन अशा पद्धतीची क्रिप्टो करन्सी असती. तर क्रिप्टो करन्सी कोणती आहे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचं ठळक उत्तर आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक 1 बिटकॉइन हे जे आहे ही एक क्रिप्टो करन्सी आहे. यामध्ये एमरुपी रुपये आणि पेटीएम हे तीनही क्रिप्टो करन्सी नाहीत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे बिटकॉइन. प्रश्न क्रमांक 17 आहे अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? मित्रांनो हा प्रश्न देखील पहा इम्पॉर्टंट आहे. अतिरिक्त महसूल जो आहे तो मिळवण्यासाठी तात्पुरती जी स्वरूपात केलेली वाढ असते त्या कराला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला अधिभार म्हणतात. लक्षात ठेवायचे अधिभार म्हणजे काय? तर अधिभार म्हणजे असं असतं की जे अतिरिक्त महसूल गोळा करायचा असतो आणि तो मिळवण्यासाठी जी तात्पुरत्या स्वरूपात ज्या वस्तूमध्ये किमतीमध्ये वाढवलेला दर असतो किंवा कर असतो त्याला अधिभार असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे जीएसटी वस्तू व सेवा कर हा डॅश आहे. पहा जे आहे जीएसटी यावर जो वस्तू आणि सेवाचा कर आहे हा कोणत्या प्रकारचा कर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीएसटी हा जो आहे हा एक अप्रत्यक्ष कर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19 आहे भारतामध्ये बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बँकांची बँक असं कोणत्या बँकेला संबोधलं जातं भारतामध्ये? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RBI. लक्षात ठेवायचंय RBI ही जी बँक आहे या बँकेला बँकांची बँक असं म्हटलं जातं म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी एक डिजिटल पेमेंटचा प्रकार नाही. पहा खालीलपैकी एक असा प्रकार आहे पेमेंटचा की तो डिजिटल पद्धतीने केला जात नाही. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बँकर्स चेक. हे जे आहेत हे डिजिटल नाहीत. यामध्ये पहा भीम पेटीएम आणि UPI हे तिन्ही जे दिलेले प्रकार आहेत हे डिजिटल प्रकार आहेत. म्हणजे एक प्रकारे हे आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. पण जे बँकर्स चेक आहेत हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करावं लागतात. म्हणजेच ते आपल्याला बँकेतूनच जाऊन ड्रॉ करावं लागतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा जो आहे हा एक डिजिटल पेमेंटचा प्रकार नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे पतनियंत्रणाचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? पहा पतनियंत्रण करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँकेकडे देण्यात आलेला आहे पतनियंत्रणाचा अधिकार. प्रश्न क्रमांक 22 आहे भारताने डॅश साली आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलं आहे? पहा भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1991 साली भारत देशाने अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केलेलं आहे. आणि 1949 मध्ये पहा रिझर्व्ह बँक जी आहे आपली रिझर्व्ह बँक याचं
राष्ट्रीयकरण केलेले आहे 1949 ला आणि अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण 1991. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जात असते? पहा, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण मोजत असतो म्हणजे एक प्रकारे बिझनेस मंथ जो आहे बिझनेस इयर हे कोणत्या वर्षी सुरू होतं म्हणजे कशापासून सुरू केलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल ते 31 मार्च हा जो आहे हा आपला राष्ट्रीय उत्पन्न कालखंड म्हणून हे वर्ष मानलं जातं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय असतं? पहा, रुपयाचं अवमूल्यन करणे म्हणजे काय? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. रुपयाचं अवमूल्यन हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 2016 साठी ज्यावेळी नोटबंदी झाली होती त्यावेळी या प्रश्नाचा उल्लेख आलेला होता. कधी पण MPSC परीक्षेमध्ये. पहा, रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपयाची किंमत कमी करणे म्हणजेच रुपयाचं अवमूल्यन करणे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25 आहे खालीलपैकी कोणास सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून ओळखले जाते? पहा, सार्वजनिक पैशाचा रक्षक असं कोणास संबोधलं जातं? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सर हिशोब तपासनीस हे जे आहेत हे सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 आहे कमाल नफा मिळवणे हा डॅश अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतू असतो. पहा, कमाल नफा मिळवणे हे कोणत्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा एक मुख्य हेतू असतो? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाल नफा मिळवणे हे उत्पादकाचे मुख्य एक हेतू असतो. पर्याय क्रमांक 3 भांडवलशाही अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 27 आहे औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूवर डॅश हे चिन्ह आढळते. पहा, ज्या औद्योगिक उत्पादनातील महत्वाच्या म्हणजे प्रमाणित केलेल्या वस्तू असतात त्यावरती कशा प्रकारचं एक चिन्ह आढळतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्यावरती ISI मार्क असतं. लक्षात ठेवायचं ISI हे जे मार्क आहे याचा अर्थ असा होतो की ही जी वस्तू आहे ही प्रमाणित वस्तू केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 ISI मार्क. प्रश्न क्रमांक 28 आहे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा ह्या कोणामार्फत छापल्या जात असत? पहा, रिझर्व्ह बँकेची स्थापना होण्याच्या आधी भारतामध्ये जे आपल्या चलन आहेत चलनी नोटा ह्या कोणामार्फत छापल्या जायच्या? कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटिश भारत सरकारद्वारे आपल्या नोटा छापल्या जायच्या. कधी? ज्यावेळी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली नव्हती म्हणजे स्थापनेच्या पूर्वी ब्रिटिश सरकारकडून नोटा छापल्या जायच्या. पहा, भारत म्हणजे ब्रिटिश भारत सरकार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 आहे अप्रत्यक्ष कराचा अंतिम कारभार हा कोणावरती असतो? लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार हा कोणावर पडत असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्राहकावरती जो अप्रत्यक्ष कर आहे म्हणजे अप्रत्यक्ष टॅक्स असतो त्याचा शेवटचा जो भार आहे तो ग्राहकावरती पडत असतो. पर्याय क्रमांक 1 कस्टमर. प्रश्न क्रमांक 30 आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे याचे आपल्याला लेखक सांगायचे आहेत. तर मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RC दत्त हे जे आहेत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो हे होते अर्थशास्त्रावरचे आपले 30 प्रश्न. लक्षात ठेवायचे आणि हे प्रश्न सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो आपण हिंदी जनरल नॉलेजसाठी म्हणजे ज्या की परीक्षा असणार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी यामध्ये पहा SSC बँकिंग रेल्वे आर्मी अशा ज्या काही स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी नवीन एक चॅनल चालू केला आहे. त्याचं नाव आहे पहा क्लाउड्स GK. याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ह्या चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण हिंदी भाषेमध्ये जनरल नॉलेज घेणार आहोत. सोबतच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. टेलिग्राम चॅनलची लिंकही आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन 600 पेक्षा जास्त PDF नोट्स आपण फ्रीमध्ये मिळवू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.